त्रिकोण रचनामध्ये आपल्याला काय करायचं आहे, सरासरीच्या 4.1 त्याच्यामध्ये पहिलं काय आहे, त्रिकोण PQR असा काढा की, बरोबर, पाया बरोबर पाया QR किती आहे 4.2 सेमी, माप कोन Q बरोबर 40 सेमी आणि उरलेल्या दोन बाजू कोणते PQ आणि PR यांची बेरीज किती आहे 8.5. मग आपल्याला अशी रचना करायची आहे त्रिकोणाची. अशी रचना दिल्यानंतर आपल्या इथे काय दिलं, एक पाया दिला, पाया दिल्यानंतर पायाचा एक कोन दिला पाया लगतचा आणि उरलेल्या दोन बाजूची काय दिली बेरीज. असं दिल्यानंतर काय करायचं पहिला सुद्धा कार्टेक्स त्रिकोण पाया काढून घ्यायचा. पाया किती आहे आपण 4.2 सेमी. 4.2 सेमी काय करा पट्टीनं रेष मारून घ्या 4.2 सेमीची. किती सेमीची 4.2 सेमीची रेष मारली. बरं, नाव काय त्याचं QR. हा काय आहे पाया, हा काय आहे 4.2 सेमी पाया काढल्यावर आपल्याला काय करायचं नंतर Q जवळ किती अंशाचा कोन काढायचा 40 अंश. मग Q जवळ 40 अंशाचा कोन काढायचा. 40 अंशाचा कोन काढणार आपण Q जवळ, ओके नाही. आता एक कोणाची रेष जोडते रोज काय करायचं, थोडी काढते काय करायचं, थोडी लांब रेष काढायची मोठी जोडली, ओके नाही. आता याच्यानंतर काय करायचं, हे कोन काढल्यानंतर आपली बेरीज किती आहे, उरलेल्या दोन बाजूची बेरीज किती आहे 8.5. कंपास मध्ये काय करायचं आपण 8.5 अंतर घ्यायचं. काय घ्यायचं 8.5 अंतर घ्या कंपास मध्ये घेतली. आणि जी कोणाची रेषा आपण वाढवली होती की नाही, त्या वाढवलेल्या रेषेला काय करायचं आपण तिथे एक कंस काढून घ्यायचं त्या रेषेवर असं काढली आणि ते पुढे जोडायचं R बिंदूला इथे जोडायचं. हे झालं आपली P पाय. हा बिंदू P नाही, हा बिंदू P आहे का, आपल्याला काय करायचं आहे त्रिकोण PQR काढायचा. आपल्याला Q आणि R बिंदू आहे, त्रिकोणाला किती शिरोबिंदू असतात 3. मग आपला Q आणि R झाला, तर राहिला कोणता बिंदू P बिंदू आपल्याला भेटला का आणखी. मग P बिंदू कसा मिळवायचा, P बिंदू मिळवण्यासाठी काय करायचं, आधी आपला अंतर किती आहे 8.5 आपण जोडून घेतले इथं. आपण कोणती रेष काढली नाही, याला नाव देऊया आपण S नाव. काय देऊया P द्यायचं नाही, P का द्यायचं नाही आता, आता P मिळवणार आपण. P बिंदू आपल्याला मिळाला का आणखी, इथे बिंदू कोणता आहे S बिंदू असेल तर आपल्याला काय करायचं, P बिंदू मिळवण्यासाठी या SR चा काय करायचं दुभाजक करायचं. SR ला काय करायचं दुभाजक. काय करायचं दुभाजकाचं आपण 5वी मध्ये 6वी मध्ये शिकले ना, ओके नाही. मग अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्या, इकडे एक कंस मारा, त्याच ठिकाणी ठेवून इकडे कंस मारा, बरोबर आहे. मग आता काय करायचं S बिंदूवर ठेवा, त्याला छेदणारा कंस मारा आणि इथे भी छेदणारा काय मारा कंस मारा. छेदलं का नाही, परत इथे या, इथे काय करायचं असं कंस काढले आपण. मग हे दोन कंस एकमेकाला छेदले की नाही असेल, हे छेदलेले कंस काय करायचे, ही पट्टीने आपण काय करायचं जाणारी एक रेष काढायची. कुठं याच्यात समजलं का सगळ्याला. आता इथं आपण काय केली रेष काढली, कळलं. आता ही रेष जी आहे जी बेरजेची रेष आहे, बेरजेची रेष कोणती होती आपली QS, बरोबर. मग ती बेरजेच्या रेषेला ती आपण काढलेली रेष कुठे छेदली, या बिंदू छेदली की नाही बेरजेच्या रेषेला. म्हणजे PQ प्लस PR हे आहे की नाही, SQ म्हणजे काय PQ प्लस PR आहे. आपण त्या रेषेला कुठे छेदली, इथे छेदली. मग तो बिंदू आणि हा बिंदू काय करायचा जोडून घ्यायचा, बरोबर. आणि हाच असतो आपला कोणता बिंदू P बिंदू. आता त्रिकोण आपला PQR कोणता आहे, त्रिकोण PQR आहे, कळलं सगळं. त्रिकोण कोणता आहे PQR. मग काय करायचं कळलं, डबल एक बघा काय करायचं, पहिल्या सुला काय करायचं पाया काढून घ्यायचं. काय करायचं पाया QR किती होता आपला 4.2 सेमी पाया, बरोबर. मग पाया लगतचा कोन कोणता दिला आपल्याला Q, किती अंश दिला 40 अंशाचा कोन काढायचा Q जवळ. आणि कोणाची रेष काढताना काय करायचं थोडं वाढवून काढायचं, बरोबर. मग या रेषेवर काय करायचं आपल्याला, हे जे अंतर आहे बेरजेचं 8.5 ते कशात घ्यायचं आपल्याला कंपास मध्ये घेऊन Q वर ठेवून इथे काय करायचंय कंस काढायचा. त्या बिंदूला नाव काय दिले आपण S. मग हा S बिंदू आणि R बिंदू काय करायचा जोडायचा, बरोबर. मग बिंदू S आणि बिंदू R जोडल्यानंतर आपण जी नवीन रेष काढली S त्याचं काय करायचं
दुभाजक काढायचं. काय करायचं? दुभाजक कसं काढायचं मग? मी दुभाजक कसं काढणार? s वर r वर ठेवले, इकडे कंस मारले, इकडे कंस मारले असं. हो की नाही? हे कंस मारल्यानंतर आपण काय केले? इकडे ठेवले, इकडे मारले आणि इकडे मारले असं. हो की नाही? r वर ठेवल्यानंतर s वर ठेवा, त्याला छेदणार हे कंस मारा, त्याला छेदणार हे कंस मारा. बरोबर? ते कंस जे ज्या बिंदूत छेदतील त्या बिंदूतून काय करून घ्यायची? रेष काढायची. मग ते काढलेली आपण रेष आहे, जी बेरजेची रेष आहे SQ, याला पुढे कोणत्या बिंदूत छेदली? ज्या बिंदूत छेदली ते असतो आपला कोणता बिंदू? उरलेला तिसरा P बिंदू. कळलं? म्हणजे याचा अर्थ आपल्याला त्रिकोणाचे P किंवा R तिन्ही बिंदू शिरोबिंदू भेटले. मग या P बिंदू आणि कोणता जोडायचा? R जोडायचा आणि हा आपला त्रिकोण P किंवा R तयार झाला. समजलं? सगळं घेऊन काढले का सगळे? नाही. चला चला ओके. दूसरा प्रश्न काय आहे? बघा त्रिकोण XYZ. पुढचा प्रश्न आहे त्रिकोण XYZ असा काढा की त्रिकोण XYZ असा काढा की पाया YZ किती आहे? 6 सेमी. पाया YZ 6 सेमी. नंतर काय? XY प्लस XZ बरोबर किती? 9 सेमी. बरोबर? आणि मापकोन कोणता आहे? मापकोन XYZ बरोबर किती सेमी? 50 सेमी. सेमी कसं राहील? अंश. मापकोन XYZ 50 अंश. बरोबर? असा आपल्याला काढायचा आहे. काय करायचं पहिल्यांदा तेच आपला काय करायचं सांगा? दूसरा प्रश्न काय आहे आपला? त्रिकोण XYZ असा काढा की पाया YZ बरोबर 6 सेमी, XY प्लस XZ बरोबर 9 सेमी आणि मापकोन XYZ किती आहे? 50. पहिल्या सूत्र काय करायचं आपल्याला? पाया काढायचा. पाया किती सेमी आहे बघा? 6 सेमी. पाया 6 सेमी पट्टीने काढायचा पहिला. पाया काय? 6 सेमी. कशाने काढायचा? पट्टीने पाया काढून घ्यायचा.
नाव काय पाहायचं वाय झेड किती सेमी आहे 6 सेमी पाया वाय झेड किती आहे 6 सेमी पुढे बघा आता पाया काढल्यानंतर काय करायचं असतं कोन कोन किती अंशाचा आहे बघा कोन किती अंशाचा 50 अंशाचा कोन कोणता आहे x y म्हणजे y मध्ये आहे मग y ठिकाणी कोन काढायचा किती अंशाचा 50 अंशाचा कोन काढायचा कोन वापरायचा काय नाही 50 अंशाचा कोन काढायचा ओके 50 अंशाचा कोन काढा आणि कोणाची रेडिओ काय वाढवायचे आपण वाढून काढायचे आहे आधी हे आपण काय केले 50 अंशाचा कोन काढा आता बेरीज किती आहे सांगा बेरीज किती आहे 9 सेमी कंपास मध्ये काय घ्यायचं मग 9 सेमी अंतर घ्यायचं किती सेमी 9 सेमी 9 सेमी अंतर घ्यायचं किती असं 9 सेमी ओके मग या y वर ठेवून काय करायचं आहे कंस काढायचा त्याला म्हणा नाव द्यायचं आपल्याला आपण काय करूया आपल्या त्रिकोणाचं नाव काय x y z कोण काय घेऊया r घ्या बरोबर आपण त्या बिंदूला काय दिले r मग r हा बिंदू कोणाला जोडा z शी जोडा r बिंदू z शी जोडा r बिंदू z शी जोडा आता आपण नवीन रेष कोणती काढली r z कोणती काढली r z चे काय करायचं दुभाजक काढायचं r z चं काय करायचं दुभाजक काय करणार आपण मग z वर ठेवणार असं ओके नाही अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्या इकडे कंस मारणार इकडे कंस मारणार बरोबर आता पुन्हा ठेवा r वर ठेवा r वर ठेवून याला छेदणारा कंस मारा याला छेदणारा कंस मारा मारली याच्यातून जाणारी काय करायला आपल्याला आता रेष काढायची कशातून जाणारी या दोन कंसाच्या मधून जाणारी रेष काढा अशा आपण काय काढली आता आपण काढलेली रेष आपण जी बेरजेची रेष आहे त्या yz प्लस xz बरोबर yz आणि xz ची रेष कोणती आहे ry इथे छेदली कुठं या बिंदू छेदली ओके मग तो बिंदू आणि z बिंदू काय करा पट्टीच्या सहाय्याने जोडून घ्या कोणता बिंदू हा बिंदू आता हा बिंदू आपला कोणता आहे मग x आहे कोणता आहे x त्रिकोण कोणता आहे मग x y z तयार झाला कळलं x y z कसं तयार कळलं नाही काढा काढले सगळे सगळे आता सराव संच 4.1 मध्ये तुमचा प्रश्न तिसरा प्रश्न काय वाचा ABC असा काढा त्रिकोण ABC असा काढा ABC असा काढा की असा काढा की पाया पाया BC 6.2 सेमी मापकोन ACB बरोबर 50 अंश AB प्लस AC बरोबर 9.8 सेमी
ए प्लस एक इंटर ए बी प्लस AC बरोबर 9.8 ए बी प्लस ए सी बरोबर 9.8 सेमी. करेक्ट. आता पाया काढून घ्या अगोदर. हो की नाही? पाया काय म्हणून सांग. काय करणार आपण? काय करणार? पाया किती सेमी आहे? 6.2 सेमीचा पाया काढला. नाव काय त्याचं? बी सी. बी सी किती काढले आपण? 6.2 सेमी. करेक्ट. 6.2 सेमीचा काय काढले आपण? पाया. आता कोण किती आवश्यक आहे? माप कोण ए सी बी किती अंश 50. मग ए सी बी म्हणजे कोण ठिकाणी राहणार? सी या ठिकाणी कोण? कोणत्या ठिकाणी? सी या ठिकाणी कोण राहणार? नाव काय आहे त्याचं? ए सी बी. बरोबर. किती अंश? 50. कोणीकडून मोजणार आपण? कोण इकडून मोजणार 50. कळलं? 10 20 30 40 आणि इथं 50. करेक्ट. 50 अंशाचा कोण काढतायस काय करा? काढतायस काय करायचं आपण काय म्हणलं होते की थोडी रेष मोठी काढायची. अशी लांब रेष. करेक्ट. ओके नाही. मग कोण काढल्यानंतर बेरीज बघा. बेरीज किती आहे? 9.8. 9.8 अंतर घ्या कंपास मध्ये. कंपास मध्ये काय घ्या? 9.8 अंतर घ्या. कळलं? कंपास मध्ये आपण काय करणार? इथे सी वर ठेवणार आणि जे अंतर घेतलं आपण 9.8 इथे काय करणार? कंस करणार. म्हणजे कंस काढलेल्या तर नाव आपण म्हणणार डी नाव देऊ. सी घ्यायचं, ए घ्यायचा नाही कारण ऑलरेडी या त्रिकोणात काय ए आहे. माझा ए काढलेला डी आणि बी काय करा? जोडा. आपण कोणती रेष नवीन काढली आता? बीडी. मग बीडीचा काय करायचं आपल्याला? दुभाजक काढायचं. बीडीचा काय करायचं? दुभाजक. बीडीचा दुभाजक कसं काढणार आपण? बी वर ठेवणार, इकडे कंस मारा, इकडे कंस मारा. मग आता डी वर ठेवा, याला छेदणारा कंस मारा आणि याला छेदणारा कंस मारा. राईट. आता हे कंस काय करा? जोडून घ्या. कंस जोडून घ्या. कसं आहे? आता काढलेली जी रेष आहे बेरजेची रेष कोणती होती आपली? डीसी होती. बरोबर. बेरजेची रेष कोणती होती? डीसी. डीसी ला कुठे छेदले आम्ही दुसरे ठिकाणी? हे राहते आपल्याला कोणता भेटली? ए बी. ए आणि बी जोडा. ए आणि बी जोडा. ए आणि बी जोडल्याने झाला ए बी सी. आता त्रिकोण झाला आपला ए बी सी. त्यावर चला काढून घ्या. काढता येते? चौथा सांगू? तिकडं का? तिसरा काढायला का? चौथा सांगतो. चालेल?
चौथं बघा. चौथा लास्ट आहे सरासरी 4.1 चा प्रश्न. त्रिकोण ABC असा काढा की पाया BC किती आहे 5.2 सेमी. पाया BC किती आहे 5.2 सेमी. कोण ACB किती आहे 45 अंश. किती आहे 45. आणि त्रिकोण ABC ची परिमिती किती आहे किती आहे 10 सेमी. परिमिती आहे 10 सेमी. आता इथे लक्ष द्या. अगोदरच्या 3 गणितामध्ये आणि या गणितामध्ये काय फरक आहे. अगोदरच्या 3 गणितामध्ये काय दिले पाया दिले आणि उरलेल्या दोन बाजूची काय दिली बेरीज. इथे पाया दिलेला आहे पण उरलेल्या दोन बाजू बेरीज आपल्याला आहे का आपल्याला ते अगोदर काढून घ्यायचं. उरलेल्या दोन बाजूची बेरीज. आता त्रिकोणाची परिमितीचे सूत्र काय. त्रिकोणाची परिमिती म्हणजे काय तिन्ही बाजूची बेरीज. तिन्ही बाजू कोणत्या राहतील आपल्या त्रिकोणाच्या AB प्लस BC प्लस AC म्हणजे तिन्ही बाजूची बेरीज म्हणजे परिमिती. मग तिन्ही बाजूची बेरीज किती सांगली आपल्याला परिमिती किती आहे 10 सेमी. इथे काय करणार आपण 10 सेमी. कळलं. आपल्याला उरलेल्या दोन बाजूची बेरीज काढायची. आपण काय स्टडी करायले उरलेल्या दोन बाजूची बेरीज. आपल्याला काय करायचं आहे पाया पाहिजे एक कोन पाहिजे आणि उरलेल्या दोन बाजूची बेरीज. मग उरलेल्या दोन बाजूची बेरीज आपल्याला मिळत आहे का प्रश्नामध्ये उरलेल्या दोन बाजूची बेरीज आहे का. आपल्याला काय करायचं आहे या परिमितीचा यूज करून उपयोग करून काय करायचं आहे आपल्याला उरलेल्या दोन बाजूची बेरीज करायची. आपल्याला कोणती बाजू दिली BC दिली आहे हो की नाही. AB प्लस AC जशाला तसा BC ची किंमत किती आहे 5.2 आणि 10 ला 10. मग AB प्लस BC AC बरोबर 10 ला 10 आणि 5.2 इकडे आणा -5.2. मग AB प्लस AC बरोबर किती 4.8. किती आलं 4. आता आपल्याला झालं की आता सगळीकडे एक पाया दिलेला आहे आणि उरलेल्या दोन बाजू बेरीज काढल्या करेक्ट हो की नाही. आता काय करणार आपल्याला आकृती काढायची. आकृती कशी काढणार मग कशी काढणार पाया किती आहे आपला पाया किती आहे 5.2 सेमी. पट्टीच्या साइडने काय करा काढून घ्या. पाया BC किती आहे 5.2 सेमी. ठीक आहे 5.2 सेमी करेक्ट. आता काय करायचं पुढची बाजू पुढचा काय आहे कोण काढा. कोण किती आहे कोणता कोण आहे कोण ACB 45 अंश आहे. म्हणजे C जवळ कोण काढा किती अंशाचा 45 अंशाचा कोण काढा C जवळ. इकडून मोजायचं बरोबर इथे राहील 45 अंश. ही जी रेष काढायला आपण कोणाची ती काय करायची वाढून काढायची. रेष आपण बरोबर. आता काय करा बेरजेचं अंतर किती आहे 4.8. कंपास मध्ये काय करणार आपण 4.8 अंतर घेणार. किती घेणार 4.8 अंतर घेणार. कंपास मध्ये काय केलं आपण 4.8 अंतर घेतले. पुढे ठेवणार C जवळ ठेवा. कुठे ठेवा C ज्या ठिकाणी कोण आहे मग ती कट करा.
म्हणजे इथं कंस काढा बरोबर. मग काढलेला कंस आणि हे बिंदू बी बिंदू काय करा जोडा आणि या बिंदूला आपण काय नाव देऊया डी. आपल्याकडे काय दिसत आपण काय दिले आपण डी. आपण कोणती रेष नवीन काढली सांगा. रेष कोणती नवीन काढली आपण बीडी काय काढली. मग बीडीचा काय करा दुभाजक काढा. बीडीचं दुभाजक काढता काय करा बीडीच्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्या. इकडे कंस मारा आणि इकडे पण कंस मारा आणि तसं डी वर ठेवा. इथे कंस मारा आणि इथे पण कंस मारा बरोबर. मग याच्यातून जाणारी काय काढा रेष काढा. ठेवूया आपण याच्यातून जाणारी काय करा रेष काढा. याच्यातून जाणारी रेष कशी काढा नवीन काढलेली रेष कशी म्हणजे आम्ही अवघड केले काम तुम्ही. शेती का तुमची पाय किती सेमी आहे 5.2 पाय काढून घ्या 5.2 असं काय केलं आपण पाया 5.2 काढले बरोबर. काय वाढवा एक कोण काढा. कोण किती अंशाचा काढला किती अंशाचा कोण आहे 45 अंशाचा कोण आहे. पायाचं नाव काय आपलं बी सी. मग बी सी जवळ किती अंशाचा कोण काढा. सी जवळ 45 अंशाचा कोण काढा. आणि कोण काढतेस काय करा जोडतेस काय करायचं थोडं वाढवायचं रेष. आपण परिमिती 10 आहे बरोबर. आता काय करायचं बेरीज किती आहे 4.8. काय करायचं बेरीज 4.8. 4.8 अंतर घ्या कशामध्ये कंपास मध्ये. कंपास मध्ये काय घ्या 4.8 अंतर घ्या. कंपास मध्ये काय करायचं 4.8 अंतर घ्या आणि कुठे ठेवायचं कोणाच्या बिंदूवर ठेवा आणि याला काय करा कंस काढा. करेक्ट. काढलेला कंस आणि पुढचा बिंदू जोडा बी बिंदू.
याला नाव द्या आपल्या डी नाव काय देऊ आपण रेश कोणती नवीन काढली सांगा बीडी मग बीडीचा काय करायचा दुभाजक काढायचा बीडीचा काय करायचा इथे ठेवा इकडे कंस काढा आणि इथे ठेवा छेदणारा कंस बरोबर मग याच्यातून काय करा रेष काढा आलोच नाही काढा काढले रेष ओके मग हे रेष वाढवा हे आता इकडे या रेषेला काय करायचं वळवायचं तसेच मग सी ची रेष वाढवा छेदनागीत काय करायचं त्याला वाढवायचं मग वाढवते सी पण वाढले असं मग ओके इथे सी मध्ये इथे छेदले की नाही मग हा बिंदू आणि हे आपला कोणता आहे मग ए बिंदू आहे कोणता आहे ए बिंदू मग हे जोडायचं पट्टीच्या सहाय्याने जोडायचं कोणता झाला आपला ए बी सी कळलं ओके नाही हे करायला आपला ए बी सी काढू तुमचं इथे छेदलं का डीसी ला छेदणार नाही इथे छेदणार इथे या डीसी ला छेदायला का डीसी ला छेदणार काय करायचं मग हे रेषा आपल्याला दोन्ही रेषा काय करायला वाढवायला लागेल मग वाढल्यानंतर जिथे छेदन ते आपला कोणता बिंदू राहील ए बिंदू समजलं ओके नाही काय केलं आपण सांगा त्रिकोण एबीसी असा काढा की पाया बीसी किती आहे 5.2 पहिल्यांदा आपण काय काढले 5.2 चा काय काढले पाया काढले किती सेमी आहे 5.2 सेमीचा पाया काढले मग नंतर काय केलं आपल्याला परिमिती दिली काय दिली होती आपल्याला किती बाजूची बेरीज पाहिजे दोन बाजूची बेरीज पाहिजे आपल्याला मग परिमिती म्हणजे काय तिन्ही बाजूची बेरीज मग तिन्ही बाजूची बेरीज किती आहे 10 त्याच्यात एक बाजू किती आहे 5.2 उरलेल्या दोन बाजूची बेरीज किती मग 4.8 कळलं मग पाया काढल्यानंतर काय करायचं कोण काढायचं कोण किती अंशाचा आहे पण एसीबी 45 अंशाचा कोण आहे तर 45 अंशाचा कोण काढला आपण कळलं मग कोण काढल्यानंतर आपल्याला त्या बेरीजचं अंतर किती आहे 4.8 कंपास मध्ये 4.8 काय केले अंतर घेतले मग या सी वर ठेवून काय केले आपण कंस काढले मग तो कंस आणि कोणता बिंदू जोडा डी बिंदू म्हणून त्याला नाव काय दिले आपण त्या बिंदूला डी दिले मग नवीन कोणती रेष तयार झाली आपल्याला बीडी त्या बीडीचा काय करायचं आपल्याला दुभाजक काढायचं दुभाजक काढताना काय करा बी वर ठेवा इकडे कंस मारा आणि इकडे पण मारा आणि डी वर ठेवून इकडे कंस मारा आणि इकडे कंस मग दोन्ही एकमेकांना छेदले मग छेदल्यानंतर ते काय करा रेष काढायची रेष कुठून काढायची हे डीसी आणि हे आपण काढलेली रेष हे जोडेपर्यंत काय करायचं वाढवत न्यायचं काय करायचं वाढवल्यानंतर जिथं हे जे छेदलं ते आपला कोणता बिंदू आहे ए बी त्रिकोण कोणता ए बी सी समजलं सगळं ओके नाही मग अशा तऱ्हेने आपला सरळ संच किती 4.1 संपला उद्या आपण काय करणार 4.2 बघले नाही चालू
डिलीट करता येईल जेवढा जेवढा भाग आपल्याला काढून टाकायचा ते काढू शकता हां लाईव्ह नो लाईव्ह म्हणजे माकडं नाही काय सगळे माकडं